आपलं दहीहंडीचा इव्हेंट आहे. तर आपण जिरोडवरून डायरेक्ट आता निघालोय देवळाली कॅम्पला इव्हेंट आहे. सध्या आपण लेट झाले, आता वाजले 7 वाजत आलेले. आम्हाला 6:30लाच बोलवलं होतं, पण आम्हाला माहिती एवढं लवकर काय कामं चालू होती नाही. लवकर बोलून ना परत टाइमपास होतो, त्याच्यापेक्षा म्हटलं थोडं लेटच निघावं. आता 7 वाजता आपण डॉट 15 मिनिटं बाकी 7ला. तुम्ही जसं की बघू शकता आपण आता बिटको पॉईंटला आलेलो आहे. बिटको पॉईंटला नेहमी गर्दीच राहते. तुम्ही पाहू शकता बिटको पॉईंट खूप सजून ठेवलेलं आहे. काय माहिती दहीहंडीला कोण येणार आहे, कोण काय माहिती, काय अभिनेत्री कोणती, आणि चांगले गोष्टी आहे. तर आपण आता सिग्नल क्रॉस केलेलं आहे आणि इथून फक्त आपल्याला 10 मिनटं लागणार आहे तिकडे जायला. तर बघू आपण पटापट पोहोचायचा प्रयत्न करूया तिकडं, बघूया. आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता की पावसाचं वातावरण खूप खतरनाक झालेलं आहे. कसं एकदा पाऊस चालू झाला तर हा पाऊस का परत थांबणार नाही, म्हणून त्याच्या पहिले आपल्याला पोचायचं आहे तिकडं. तर आपण बघूया आपण किती वेळामध्ये पोहोचतो. जास्त रायडिंग करायची नाही आपल्याला, त्याच्या अगोदर पोचूनच जाऊ आपण. मित्रांनो आपण आता विदगावामध्ये आलेलो आहे. विदगावच्या इथं पाहू शकता तुम्ही की भरपूर आहे ना DJ वगैरे चालू राहतं इकडं. आपण आता लोकेशनला आलेलो आहे, जे आहे ते देवळाली कॅम्पमध्ये जुना बस स्टॉपचे. इथं तुम्ही माझ्या मागे बघू शकता दहीहंडीचं ना सेटअप चालू आहे. पण एवढं काय वातावरण काही खास वाटत नाही इकडं, कारण की पाऊस पण चालू आहे आणि लोक पण खूप कमी इकडं. तर आपण बघूया कसं काय होणार आहे इकडं, नंतर व्हिडिओ अटॅच करू. तो स्टे ट्यून. चहा पण महत्त्वाचं, तर आपण चहा प्यायला आलेलो आता. चहा वगैरे पिऊ, त्याच्यानंतर आपण मग कामाला भिडून जाऊ. आणि अजून काही गर्दी झालेली नाही आहे, कारण की दहीहंडीच्या यायला थोडा टाईम लागतो. 8 साडेआठला दहीहंडी चालू होती. तर आपण पुढे बघू काय होतं. तर मित्रांनो आपण आता आपल्या लोकेशनवर आलेलो आहे. तुम्ही बघू शकता क्रेननी आणि आपण वर उचलता येते दहीहंडी. आणि इकडे तुम्ही बघू शकता रस्ता खूप कडक आहे. एखादा पडला तर 100% त्याला इजा होणारच आहे. आता वरती घेता आहे तर पाहून घेऊ आपण किती वरती घेता. मला वाटतं हे 4 थरांचं काहीतरी होऊ शकतं. हे बघू शकता मोठी क्रेन आणलेली आहे. आणि या साईडला तुम्ही बघू शकता स्टेज वगैरे इथं लावलेलं आहे दहीहंडीचा देवळाली कॅम्पमध्ये. तर बघू शकता असं आहे इकडं. काहीतरी 21,000 रुपये बक्षीस आहे काहीतरी पारितोषिक. तर थोड्याने बघू आपण आता कोण दहीहंडी फोडायला कोण येतंय. स्टे ट्यून. तर मित्रांनो आपला इव्हेंट आता संपलेला आहे आणि आता आपण घरी निघणार आहे. हे सगळा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. ह्याच्यात काही चेंजेस करायचे असेल तर, आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.